नमस्कार. मी विनया प्रभू बाळ. सर्वप्रथम मी हे वर्कशॉप कार्यशाळा या नव्याने सुरू झालेल्या YouTube चॅनलवर आपलं त्यांचं खरं तर मी कौतुक करते. कारण या प्लॅटफॉर्मवरनं त्यांनी अनेक वक्त्यांना इथे बोलवून त्यांचे विचार मांडण्याची त्यांना संधी दिलेली आहे आणि हे विचार सर्वदूर पोहोचण्याचा हा एक मीडिया आहे. त्यामुळे त्यांचं खरोखरच खूप कौतुक आणि अभिनंदन. आपण सुद्धा सर्वांनी हे चॅनल लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय, शेअर करायचंय, कमेंट्स करायचे आहेत, असं मी आपल्याला विनंती करते. नमस्कार. विनया प्रभू बाळ, सावंतवाडीमधून न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन म्हणून गेली 20 वर्ष मी इथे प्रायव्हेट कन्सल्टिंग करते. त्यामुळे डाएटच्या संदर्भात बोलण्यासाठी मला इथे आज बोलवलेलं आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते. साधारण आपल्याला सर्वांनाच सामान्य माणसांना डाएट म्हटलं की काहीतरी एक असं फॅड असेल किंवा हे फक्त सेलिब्रिटीनेच करायची फॅड आहेत वगैरे असं एक साधारण एक समज असतो. तर कारण त्यांची मीडियामध्ये आपल्याला फिटनेस किंवा अ, दिसणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मग ते लोकं डाएट फॉलो करतात वगैरे असा आपला एक समज आहे. तर तसं न करता आपलं डाएट म्हणजे आपला आहार कसा असावा आणि कोणत्या वेळी काय घ्यावं हे अगदी याची थोडीफार जाणीव असायला पाहिजे किंवा आपल्याला ते माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काही वेगळं फार करायची गरज नाही. आपल्या रोजच्या जेवणामध्ये जे येतं, तेच आपल्याला फॉलो करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला बदल करावे लागतात. जसं की माझ्याकडे आता कधी एखादे पेशंट येतात, म्हणजे क्लायंट पेशंट येतात, तेव्हा ते म्हणतात, की तसं आम्हाला माहिती आहे, पण थोडं एक्सपर्ट कमेंट्स घेतलं तर जास्त बरं म्हणून आम्ही आलो. पण ज्यावेळी मी त्यांना डाएट देते, डाएट प्लॅन देते, तर ते वाचल्यावर मात्र त्यांच्या लक्षात येतं, की "अरे आपण ह्याच्यातलं काहीच खात नाही आहोत." म्हणजे नंतर त्यांच्या ते लक्षात येतं, की आम्ही ह्यातलं काहीच खात नाहीत. म्हणजे आम्हाला माहिती आहे, की काय खायचंय. चपाती भाजी, भाकरी भाजी, भात आमटी म्हणजे डाएट. तर हे खरं आहे, पण ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे तुम्ही जे विचार करता आणि आम्ही जे डाएट प्लॅन देतात त्याच्यामध्ये खूप ड्रास्टिक असा फरक असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपला आहार जाणून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण येणारा काळ हा न्यूट्रिशनचा असणार आहे, मेडिसिन नाही. त्यामुळे डायटिशियन म्हणून इथे आमचा रोल सुरू होतो. म्हणजे तुम्हाला योग्य डाएट देणं आणि बिलीव्ह मी की ह्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप फरक पडतो. प्रत्येकाचं आरोग्य हे आपल्या हातात येतं. म्हणजे तुमच्या हातामध्ये तुमचं आरोग्य असणं हे किती चांगली गोष्ट आहे. हे एकदा तुम्ही तुमचं डाएट समजून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अ, आजकाल आपल्याला माहिती आहे, की बऱ्याचशा व्याधी आहेत. म्हणजे मी क्लिनिकल डायटिशियन असल्यामुळे माझा जास्त फोकस हा अ, जे डिसीज ओरिएंटेड आहेत, म्हणजे डिसीज ओरिएंटेड असं माझं डाएट प्लॅन देते मी. कारण त्याच्यामध्ये काय असतं, की जे आजार असतील, म्हणजे मग ते लाईफस्टाईल डिसीजेस असतील किंवा इतरही, ज्याच्यामध्ये डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉईड आहे, युरिक ॲसिड आहे, युरिन स्टोन आहे आणि आता नवीन जास्त असा फोफावलेला पी आहे, जो मुलींमध्ये विशेषतः महिलांमध्ये दिसतो तो आजार आहे. फॅटी लिव्हर आहे. हार्ट डिसीज आहे. असे अनेक आजार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त डाएटमध्ये चेंजेस केल्याने भरपूर फरक पडतो. नाहीतर आपण फक्त गोळ्या, औषधं घेत राहतो आणि ते तात्पुरतं तेवढ्यापुरती राहतं. कारण बेसिक डाएट आहे. जर तुम्ही समजा की डायबिटीज आहे आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, म्हणजे प्री डायबिटीज असेल, बॉर्डर लाईन असेल किंवा हायर साइडला असेल आणि मोस्टली आपल्याला काही दुखणं-खुपणं झालं, की आपण डॉक्टरकडे आधी जातो आणि ते बरोबर पण आहे. पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते त्यांच्या अनुषंगाने तुम्हाला ट्रीट करतात. कारण डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला मेडिसिनच मिळणार आहे. त्यामुळे ते मेडिसिन पासूनच ती सुरुवात करतात. पण जर तुम्ही मेडिसिन जरी घेत असला, तरी तुम्हाला डायबिटीज आहे हे समजल्यावर डायबिटीज हा कशामुळे झालेला आजार आहे, हे जर समजलं तर त्याचा फार उपयोग होईल. म्हणजे तुमची लाईफस्टाईल बदलल्यामुळे किंवा तुमचा व्यायामाचा अभाव असल्यामुळे किंवा तुमच्या आहारामध्ये नीट काही गोष्टी न आल्यामुळे आपल्याला हे लाईफस्टाईल डिसीजेस त्याला नावच असं आहे, की लाईफस्टाईल डिसीज. तर त्यामुळे हे येत असतात. त्यामुळे जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलली, तर तुमचा आमूलाग्र असा बदल होईल तुमच्या आरोग्यामध्ये. त्यामुळे
तुम्हाला पहिल्यांदा असं वाटलं, की बॉर्डर लाईन किंवा प्री डायबिटिक आहे, तर तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला मेडिसिन दिलं जातं, पण त्याची काही गरज नसते. तुम्ही फक्त डायटमध्ये काही चेंजेस केले आणि योग्य तो व्यायाम केला, तर खूप छान तुमच्या आरोग्यामध्ये फरक पडेल. डायबिटीज पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल. आता आपल्याला माहिती आहे, की आपलं भारत हा डायबिटिक हब आहे. त्याचं कारण पुन्हा बिझी शेड्यूल म्हणा किंवा इतर गोष्टी, थोडं जेनेटिक पण आहे त्याच्यामध्ये. तर आपण आपल्या सध्या आपल्याकडे शहरीकरणाचा ओघ वाढलेला आहे. म्हणजे अ, खेड्यातनं शहराकडे येतायत आणि मग त्यामुळे आपसुकच जेवणामध्ये फार फरक पडतो. बिझी शेड्यूल असल्यामुळे आपण नीट खाऊ-पिऊ शकत नाही. अ, अतिशय चांगल्या वेळा म्हणजे आपण आहार जो घेतो त्याला वेळा असतात. म्हणजे ते जर तुम्ही नीट पाळलं तर खरोखरच तुमच्या आरोग्यामध्ये खूप बदल होईल. सकाळची 7 ते 10 ही वेळ आहे चांगल्या आहाराची आणि संध्याकाळची 5 ते 7 ही वेळ आहे योग्य आहार घेण्याची. ह्या दोन्ही वेळामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही खूप बिझी असता. म्हणजे शहरी माणसं असतील तर ती सकाळी आपल्या कामाधंद्याला जाण्यासाठी फार बिझी असतात. गृहिणी सुद्धा त्यावेळी बिझी असतात आणि डब्यामध्ये फक्त पोळी भाजी घेऊन आपण बाहेर पडतो. खरं तर इथे स्क्वेअर मील अपेक्षित आहे किंवा निदान पोटभरीचा एक मेनू काहीतरी असला पाहिजे असं आहे. पण तसं न होता आपण घाई-गडबडीमध्ये पोळी भाजी घेतो आणि बाहेर पडतो. आणि मग दुपारचं जेवण ते स्क्वेअर मील नसल्यामुळे किंवा थोडंसं अपुरं असल्यामुळे साहजिकच तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम होणारच आहे. आणि मग संध्याकाळी जेव्हा तुम्ही ऑफिसमधनं किंवा तुमच्या कामाधंद्याच्या ऑफिसमधनं बाहेर पडता, तेव्हा सुद्धा ही वेळ फार महत्त्वाची आहे. पोटामध्ये कावळे ओरडत असतात आणि आजूबाजूला अ, वेगवेगळे सुवास तुम्हाला येत असतात. कारण ती संध्याकाळची वेळ म्हणजे जंक फूड किंवा आपण त्याला डीप फ्राय केलेले समोसे असतील, वडापाव असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत. इथे त्यावेळेला ते जास्त बनवले जातात आणि त्याचा वास सगळीकडे आपल्याला येत असतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की ते खाऊया आणि आपण त्याला टेम्प्ट होतोच. म्हणजे जातो आणि आपण ते घेतो. त्यामुळे ह्याचा परिणाम तुमच्या पूर्ण आरोग्यावर होतो. कारण हे जे जंक फूड आहे किंवा आंबट-चरबट खाणं आहे, त्याचा परिणाम होणार. कारण जे तेल वापरलेलं असतं ते आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामध्ये जे इन्ग्रीडियंट्स असतात, जास्त करून मैदा असतो. तर ह्या सगळ्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल डिसीज होण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच मग त्यावेळी तुम्हाला काय खाल्लं पाहिजे याची जर नीट माहिती असेल, तर हे आजार होणार नाही. एवढं सोपं आहे ते. पण आपण ती माहिती करून घ्यायला आळस तरी करतो किंवा जाऊ दे त्याला फार महत्त्व देत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं, की अ, असू दे जे चाललंय ते बरोबर आहे. तर तसं न करता प्रत्येकाने साधारण आता तुम्ही गडबडीने बाहेर पडणारा हा जो एज हे बघितला तर तो साधारण 25 ते 35, 40, 50 पर्यंतचा असतो आणि म्हणूनच आज तुम्ही संध्याकाळच्या वेळी जे खाता, ते अरबट-चरबट जंक फूड ह्याच्यामुळे अर्ली एजमधला डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, युरिन स्टोन असेल, फॅटी लिव्हर असेल, हे सगळे आजार वाढलेले आहेत. त्याचं कारण आहे तुम्ही हे जंक फूड खाता आणि अनहायजिनिक असलेल्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या खाण्याकडे कल असतो, कारण पर्याय पण नसतो. त्यावेळी बाहेर पडलेलं असतं आणि घरी जाईपर्यंत 8-9 वाजतात. तर ते आपण त्यातल्या त्यात मग सोपं काय मोस्टली लेडीज महिला ज्या असतात त्या बिस्किटाच्या पुडेच्या पुडे संपवतात. त्याच्यातनं प्रत्येकामधनं आर्टिफिशियल शुगर असेल किंवा मैदा असेल हा जातो आणि मग ह्या सगळ्याचा डायजेशन नीट न होण्यामुळे किंवा इतर अनेक कारणामुळे कार्बोहायड्रेट जास्त झाल्यामुळे आपल्याला डायबिटीजसारखे आजार होण्याची शक्यता वाढते किंवा सगळे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत हे होण्याचे चान्सेस वाढत जातात. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपला आहार कसा असला पाहिजे. एखाद्या वेळी तुम्हाला त्याची जाणीव जरी असेल, तरी आपण ते बदल करण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करतो. म्हणजे नाही बाबा बिस्किट खायचं नाहीये, तर आपण त्याऐवजी काय खायचं आहे, याच्याकडे आपला निदान प्रयत्न तरी राहतो. त्यामुळे काय असेना, पण तुम्हाला एकदा तरी तुम्ही डायटिशियनकडे जाऊन आपला आहार समजून घेणं फार, फार गरजेचं आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. मी जास्त करून आता ह्या डायटच्या लेक्चरमध्ये साधारण आपलं डायटेटिक्समध्ये 3 गोष्टी आहेत. एक कार्बोहायड्रेट, दुसरं प्रोटीन्स आणि तिसरं फॅट्स. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपलं नेहमीच्या आपल्या अन्नामध्ये जे येतं ते. म्हणजे तिन्ही त्रिकाळ आपण जास्तीत जास्त लोडेड अप कार्ब्स घेतो. म्हणजे सकाळचं ब्रेकफास्टला पण पोळी भाजी, दुपारी पण पोळी भाजी, रात्री पण पोळी भाजी किंवा भात
किंवा भाकरी असेल किंवा पोहे, उपमा असतील सकाळच्या वेळी, तर हे सगळं कार्बोहायड्रेट्समध्ये येतं. अर्थातच आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे जास्तीत जास्त अन्नधान्य पिकवणं म्हणजे जे धान्य आहे ते पिकवण्याकडे आपला कल आहे आणि कृषीप्रधान असल्यामुळे. आणि सहजच आहे, की जे आपण पिकवतो तेच आपण जास्त खातो. तर तुम्ही म्हणाल, की मग आम्ही आधीपासून हे खात आहोत आणि मग आताच का असं झालं? तर ह्याला आपली लाईफस्टाईल अ, अ, कारणीभूत आहे. कारण पूर्वीच्या काळी लोकं शेतामध्ये काम करायचे, कामाला जाताना चालत जायचे आणि मेहनत करायचे. आता ही मेहनत एकदम झिरोवर आलेली आहे. कारण एसीमध्ये बसून, खुर्चीवर बसून काम करणारे लोकं जास्त झालेले आहेत किंवा आपल्या शेताकडे जाणार असेल तरी बाईकवरनं जाणं किंवा इतर गोष्टी ज्या आता नव्याने आलेल्या आहेत. म्हणजे सोयी आहेत त्या खरं तर, गैरसोयी नाहीये, सोयी आहेत. पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या जेवणावर अजून पडलेला नाहीये. आपण तेच जेवण, पारंपरिक जेवण तसंच जेवत आहोत. म्हणजे जर तुमचा व्यायाम कमी झालेला असेल, तर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कमी खायची गरज आहे. तुम्हाला तेवढी गरज नाहीये, जेवढं आपल्याला समजतं. म्हणजे तिन्ही त्रिकाळ आपल्याला कार्ब्स घ्यायची गरज नाहीये. कार्ब्स ह्याच्यातनं एनर्जी जरी मिळत असली, तरी त्याच्यातनं भरपूर फॅट्स बाकीच्या गोष्टी मिळत असतात. त्याच्यामुळे ओबेसिटी म्हणजे वजन वाढणं हे खूप वाढलेलं आहे. आणि लक्षात घ्या, वजन वाढणं हे बेसिक सगळ्या आजारांचं कारण आहे. ज्याला आपण मेन कॉज म्हणतो. ते वजन वाढणं आहे. वजन जर कमी असेल तुमचं, तर तुम्हाला 80% कुठलीही व्याधी होणार नाही. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला मेडिसिन मिळतं हे मी सांगितलं. तसंच आम्ही म्हणजे डायटिशियन हे नेहमीच आज आपल्याला चांगलं आरोग्य कसं मिळेल आणि आजार कसा होणार नाही याच्यावर जास्त भर देतो. म्हणजे काय, की एखादा आजार होऊच नये याची काळजी आपण आधीच घेतली पाहिजे. म्हणजे तुमचा आहार असेल, व्यायाम असेल याच्यातनं आपल्याला ती काळजी घेता येते आणि फार सोप्या पद्धतीने घेता येते. हे काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. पण त्याचा अवेअरनेसच नाहीये. म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली 20 वर्षापूर्वी, तेव्हा मी इतके सेमिनार्स आणि इतके लेक्चर्स घेत होते, पण तरीसुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस नव्हता. हळू आता तो वाढायला लागलाय आणि आता खरं तर हे डॉक्टरनीच त्यांना सांगितलं पाहिजे. तुम्ही आता डायबिटिक म्हणून जर एखाद्या डॉक्टरकडे गेलात, तर त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे, की तुम्ही आधी डायटिशियनकडे जाऊन डायटबद्दल समजून घ्या. म्हणजे निम्मा आजार जाणार. पण हे फारसं होताना दिसत नाही. अनफॉर्च्युनेटली अजिबातच दिसत नाही. त्यामुळे ज्याला कोणाला थोडंसं वाचून लक्षात येतं, की बाबा डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे, तर आपल्याला डायटिशियनकडे गेलं पाहिजे. हे ज्याला असं समजेल, तो त्या ह्याच्याने ती आमच्यापर्यंत पोहोचतात. अदरवाईज खूप वेळाने, खूप उशिरा म्हणजे तो आजार फोफावून त्याचे अनेक साइड इफेक्ट झाल्यानंतर आमच्याकडे येतात. पण तोपर्यंत फार वेळ झालेला असतो. जर तुम्ही पूर्वी चालात, तर यातला कुठलाही आजार होणार नाही, हे मी अगदी कटाक्षाने सांगते आणि ते तुम्ही फॉलो केलत, तर 100% त्याचे फायदे होणार आहेत. आता डायटमध्ये 3 गोष्टी मी सांगितल्या, की कार्बोहायड्रेट्स. हे तिन्ही कार्बोहायड्रेट्स हे जास्त झाल्यामुळे आपल्याकडे हे डायबिटिक हब म्हणून सध्या भारत आपला ओळखला जातो. जुव्हेनाइल डायबिटीज हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. जुव्हेनाइल डायबिटीज म्हणजे लहान मुलांमधला डायबिटीज. ह्याचं कारण सुद्धा तेच अनाठाई खाणं, मैद्याचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स जे रॅपमध्ये रॅप करून आलेले जे पदार्थ असतात, लेज असतील किंवा कोल्ड ड्रिंक्स असेल, हे सगळं जास्त खाणं. कारण आई-वडील बिझी असल्यामुळे मुलांकडे फारसं लक्ष देता येत नाही. शाळेला ग्राउंड नाहीये, त्यामुळे व्यायाम होत नाही आणि मग ह्या मुलांना ईझी काय अवेलेबल आहे, म्हणजे आई सुद्धा विचार करते, की घरी गेल्यानंतर आता पटकन पटकन मिळणारं काय आहे 2 मिनिटामध्ये आणि मॅगी आणि ह्याच्यात सगळ्यामध्ये टीव्हीचाही रोल खूप आहे. ॲडव्हर्टाइज भरपूर होत आहेत. त्यामुळे हा रोल मोठा आहे आणि मग ह्याच्यामुळे मुलांमधले आजार वाढायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर येतो तो प्रोटीन्स. प्रोटीन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्या जीवनामध्ये म्हणजे डायट्समध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स कसं आणि किती आणि केव्हा घेतलं पाहिजे ह्या फार बाराखडी आहे. हे फार महत्त्वाचं आहे. प्रोटीन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे अ, प्रोटीनमध्ये 2 भाग असतात. एक क्लास 1 प्रोटीन आणि दुसरं क्लास 2 प्रोटीन. क्लास 1 प्रोटीन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं मांसाहार म्हणजे अंडी असतील, मासे असतील, चिकन असेल, मटण असेल, हे सगळं क्लास 1 प्रोटीन आहे. चिकन आणि मटणमध्ये ह्याला रेड मीट म्हणतात. ह्याच्यामध्ये फॅट्स पण असतात म्हणजे जास्तीचे फॅट्स. ते जास्त आपण घेऊ शकत नाही. तसंही ते खूप महाग असल्यामुळे सगळ्यांना परवडेल असंही नाहीये. आपल्याकडे जास्तीत जास्त पॉप्युलेशन हे लोअर स्ट्राटामधलं आहे. तर त्यांना हे परवडत नाही. त्यामुळे मग दुसरा ऑप्शन काय? कारण जर तुम्हाला प्रोटीनची
अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत जर गरज आहे, तर आपल्याला प्रोटीन जास्त घेतलं पाहिजे. तर ते प्रोटीन आपल्याला कशातनं मिळेल? तर ते कडधान्यामधनं मिळेल. कडधान्य म्हणजे काय? आपण जे मेन क्रॉप घेतो, भात असेल, तांदूळ, गहू वगैरे याच्या कडेला लावलेली जी धान्य असतात, ज्याच्यामध्ये कडधान्य, डाळी असं येतात. सोयाबीन आहे. तर ही धान्य तुम्हाला एक वेगळं आयुष्य देण्यासाठी फार गरजेची आहे. मी इथे मुद्दाम म्हणून आज फक्त प्रोटीन्स आणि त्यातलं एकच कडधान्य जे मूग आहे, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जर लक्षात आलं, की मुगामुळे कितीतरी आजार बरे होतात, तर तुम्ही तुम्ही विश्वास ठेवणार नाही, इतका त्याचा मोठा रोल आहे. आता प्रोटीनमधलं क्लास 2 प्रोटीन हे सगळ्या डाळीपासनं आणि सगळ्या कडधान्यापासून मिळतात. पण ह्याच्यामध्ये पुन्हा एक भाग आहे, की तुम्ही ते मूग किंवा तुम्ही ते कडधान्य कसं वापरता? म्हणजे त्याची जी हे आहे बनवण्याची पद्धत. आपल्याकडे वेगवेगळे पद्धती आहेत. त्याला कुकिंग मेथड म्हणतो. आम्हा डायटिशियनचा कडधान्य हा एक कडधान्यामध्ये मूग हा एकदम फेव्हरेट आहे. का? तर याच्यामुळे तुमचं वजनही वाढू शकतं आणि ॲट द सेम टाईम तुमचं वजनही कमी होऊ शकतं. त्यामुळे मुगाचा उपयोग इतका सुंदर अजून कशामध्ये होऊ शकणार नाही. इतकं तुम्ही मूग हा इम्पोर्टंट आहे. मूग म्हटल्यानंतर आपल्यासमोर हिरवागार छोटासा मणी येतो. किती सुंदर दिसतो तो. त्यामुळे मुगाचं उत्पादन हे जास्तीत जास्त भारत आणि पाकिस्तानमध्ये घेतलं जातं. आपल्याकडे मुबलक प्रमाणात ते पिकतं. महाराष्ट्रात आहे, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, चेन्नई आहे. इथे भरपूर प्रमाणामध्ये मूग घेतले जातात. तर हे मूग इतके भरपूर प्रमाणात उगवूनही त्याचा वापर कसा करायचा याबद्दल मात्र आपल्याला फारशी जाणीव नाहीये. आपण कुठलंही कडधान्य घेतलं, की ते रात्री भिजत टाकलं वेळेअभावी किंवा इतर अनेक कारणामुळे महिला गडबडीत असतात किंवा काय, तर भिजवलं आणि सकाळी उठून त्याला फोडणीला टाकलं आणि त्याचं बनवलं असं आपण करतो. तर हीच आहे. पण ह्याच्यामुळे नुकसान काय होतं, की जेव्हा तुम्ही एखादं भिजवण्यापासून मी सांगते, म्हणजे जर तुम्हाला मुगाची उसळ किंवा दुसऱ्या दिवशी मुगाचे काही पदार्थ बनवायचे असेल, तर मूग भिजवताना सुद्धा 1 वाटी मूग असेल तर साधारण त्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. म्हणजे तो बरोबर सकाळी उठल्यानंतर बघितलं, तर ते पूर्णपणे सोक झालेलं असेल. त्याच्यामध्ये पाणी राहता कामा नये. जर तुम्ही ते पाणी राहिलं, तर ते आपण फेकून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे हिरवंगार पाणी दिसतं, ते सत्व आहे. ते फेकून देतो आपण, कारण त्यातले मग मोड येणार नाहीत मग. त्यापेक्षा जर जाणीवपूर्वक व्यवस्थित तेवढंच मेजरमेंटने जर पाणी घातलं, तर ते पूर्णपणे सोक होतं आणि त्याचं दुसऱ्या दिवशी आपल्याकडे ह्युमिड वेदर असल्यामुळे लगेच त्याला मोड येतात, त्याबद्दल काही प्रश्न नाही. तर ते छान मोठे लांब असे मोड आले, की त्याच्यातलं प्रोटीनचं प्रमाण भरपूर वाढतं. त्यामुळे अ, मुगाला असेल तर किंवा कुठल्याही कडधान्याला मोड येणारं कडधान्य हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. ज्याला मोड येतात त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे कमीत कमी थोडेसे लोवर स्ट्राटा किंवा पॉवर्टी लाईनमधले लोक असतील, तर त्यांना आता अर्थातच हे चॅनल बघणारे लोकं काय त्या स्ट्राटामध्ये नसतील. पण आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू तरी शकतो. जेव्हा आपल्याला स्वतःला समजेल किंवा ही माहिती आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना देऊ शकतो. तर हे खूप सोपं आहे आणि स्वस्त पर्याय आहे. आपल्याला माहितीच नाही की ह्याच्याबद्दल काय होतं. आता मुगामध्ये काय आहे असं तुम्हाला वाटेल, तर मुगामध्ये ए विटामिन्स आहेत. त्याच्यामध्ये आयर्न आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स तर आहेच आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम आहे, फोलेट आहे, सोडियम आहे. ह्या अशा भरपूर न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्सने परिपूर्ण असा हा मूग आहे. आणि ह्या मुगापासून अनेक पदार्थ बनवता येतात. वजन कमी करायचं असेल तर मेथड बदला. मेथड बदला म्हणजे काय? की तुम्ही त्याला चांगले मोड काढा, ते वाफवा. नुसतंच त्याच्यामध्ये चाट मसाला किंवा नुसतंच फोडणीला देऊन तुम्ही त्याची उसळ बनवा किंवा त्याची आमटी करा. त्याच्या सॅलडमध्ये तुम्ही कच्चे मूग टाका. ह्यानी एक परिपूर्ण म्हणजे एक पूर्ण वन पॉट मील ज्याला म्हणतो, हे मुगापासून होऊ शकतं. आता खिचडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण जेव्हा गडबडीत फार गडबड होते, तेव्हा आपण पटकन टाकणारा पदार्थ म्हणजे आपण खिचडी म्हणतो. पण तो पूर्णपणे वन पॉट मील आहे. ज्याच्यामध्ये मूग आहेत किंवा मुगाची डाळ आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ आहे आणि त्याच्यावर आपण 1 चमचा जर तूप घेतला, तर हे वन पॉट मील आहे किंवा थोड्याशा भाज्या टाकल्या, तर पूर्ण झालं. म्हणजे गडबडीच्या वेळी सुद्धा तुम्ही न्यूट्रिशियस असं खाणं खाऊ शकता, ओन्ली बिकॉज ऑफ मूग. जो मूग आपण वापरतो तो. तर त्याच्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं. म्हणजे सिंपल गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फार काही तामझाम नाहीये किंवा पनीरच आणलं पाहिजे, चीजच खाल्लं पाहिजे, असं काहीच नाहीये. एकदम सिंपल मूग आहे
फक्त बनवण्याच्या पद्धती तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जर जास्त खोबरं, दाण्याचं कूट, तेल वगैरे घातलं, की वजन वाढवणाऱ्यासाठी तो उपयोगी आहे. त्याच्यामध्ये जस्ट वाफवून थोडंसं तेल कमी वापरून जर त्याला फोडणी दिली, तर त्याची छान उसळ बनू शकते, त्याची आमटी बनू शकते, ते सॅलडमध्ये वापरता येतं, त्याची खिचडी तयार होऊ शकते आणि हा खूप चांगला ऑप्शन आहे. डायबिटीजमध्ये असेल तर एक मूग याने बराच डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. असं सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल. कारण आज डायबिटीजसाठी लोकं फार काय-काय करताना दिसतात, की अमकं मीडिया आता इतका हे झालेला आहे, की प्रत्येक आता मी सुद्धा YouTube चॅनलवरनंच तुमच्याशी बोलते. पण सगळीकडे YouTube चॅनलवर पनीर फूल घ्या, अमकं घ्या आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे कॉमन मॅन जो सामान्य माणूस आहे, त्याला खरंच गोंधळून जायला होतं, की नेमकं खरं काय? किंवा काय खावं? तर मी असं सांगेन, की तुम्हाला ज्यावेळी वाटतं, की बाबा एखादं हे चांगलं आहे किंवा नाही, तर तुम्ही जवळच्या तुमच्या डायटिशियनला सांगा. ऑनलाईन कन्सल्टिंग करणाऱ्या डायटिशियनशी बोला. तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये तुम्ही वाढ करून घेऊ शकता. तर डायबिटीजमध्ये मुगाचा रोल काय आहे? तुम्ही सकाळी एक नुसती सिंपल उकडलेल्याला फोडणी मसाले चालू शकतात. त्याला काही प्रॉब्लेम नाही. तेलाचं प्रमाण थोडंसं व्यवस्थित ठेवलं म्हणजे फार ओबेसिटी असेल तर तेल कमी करावं इतकं. तर असेल तर ही खिचडी खाल्ल्यावर तुम्हाला स्लो डायजेशन आहे. प्रोटीन हे नेहमी स्लो डायजेस्ट होतं. त्यामुळे तुम्हाला 2 वाजेपर्यंत सुद्धा भूक लागणार नाही. नंतर तुम्ही एखादी पोळी भाजी खाल्ली तरी चालेल किंवा भाकरी भाजी खाल्ली तरी चालेल, ताक घेतलं तरी चालेल. तर हा सकाळी उठून बाहेर पडताना फार कटकटीचा नसलेला एक सोपा उपाय म्हणजे उसळ आहे. तर पटकन आपण ते खाऊ शकतो. म्हणजे डायबिटीजमध्ये हायपोग्लायसेमिया होणार नाही. म्हणजे काय होतं, की डायबिटीजमध्ये जेव्हा आपण मेडिसिन घेतो, तेव्हा त्याचा डोस कधी-कधी चुकून जास्त होतो. इन्सुलिन घेणाऱ्यामध्ये हे जास्त होतं. डोस जास्त झाला की हायपोग्लायसेमिया होतं. बधीरपणा येतो, थकल्यासारखं वाटतं, थरथर वाटतं. तर आपण ग्लुकोजचं बिस्किट देतो किंवा शुगर देतो. म्हणजे डॉक्टरच असं सांगतात. तर ही करायची खरंच काही गरज नाही. तुम्ही जर थोडंसं मुगाचं असेल किंवा इतर गोष्टी म्हणजे लिंबू पाणी असेल किंवा एखादं सफरचंद असेल किंवा एखादं केळं असेल. ह्याच्यामध्ये शुगर आहे, पण नॅचरल शुगर आहे. केळ्यामध्ये नॅचरल शुगर असल्यामुळे डायबिटीजला इतर वेळी केळी नाही खायची. ते मी अजून कधी मला जर संधी मिळाली, तर त्याबद्दल मी बोलणारच आहे. कारण अ, आता सगळा ह्याचे बनवायचे व्हिडिओज म्हटले तर हजाराच्या वर होतील इतके आहेत. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी मी मला जर संधी दिली वर्कशॉपने, तर मी त्याच्यामध्ये बोलणारच आहे. तर आत्ता आपल्याला एकदम हायपोग्लायसेमिया झाला तर शुगर न खाता किंवा ग्लुकोजचं बिस्किट न खाता तुम्ही 2 केळी खा किंवा एखादं संत्र खा. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, नॅचरल शुगर आहे किंवा तुम्ही मुगाचं काही बनवलेलं असेल तर पटकन घ्या. त्याच्यातलं फोलेट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे तुम्हाला पटकन म्हणजे अगदी विथिन 3 सेकंद तुम्ही एकदम तरतरीत होऊ शकता. हे करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर इतका हा गुणीय आहे. हायपरटेन्शनमध्ये, लो बीपीमध्ये पोटॅशियम, सोडियम असल्यामुळे ते बॅलन्स करतं. त्यामुळे लो बीपी झाला की लोकं काय-काय नाचानाच करतात. त्याची गरज नाही. जस्ट मुगाच्या ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालून खीर घेतली, तरी सुद्धा होणार आहे किंवा मूग शिजवताना जे पाणी राहतं त्याच्यामध्ये मीठ, सॉल्ट, पेपर टाकून घेतलं, तरी पुरेसं आहे. हायपरटेन्शन असेल, लो बीपी असेल, डायबिटीज असेल, एखादा बेड रिडन माणूस आहे म्हणजे आजारी माणूस आहे, तर त्याला सुद्धा आपण मुगाची खीर देतो किंवा मुगाचं कडण असेल, मुगाची डाळ असेल पातळ करून किंवा मुगाचं सूप असेल ते आपण देतो आणि त्याच्यावर मऊ भात दिला तर हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्याची रिकव्हरी फास्ट होईल. कारण याच्यामध्ये प्रोटीन्स आहे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे, आयर्न आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी रिकव्हरीसाठीचा जो वेळ लागतो, तो पटकन भरून येईल पटकन. ॲनिमिया आपल्या इथे तरी कोकणामध्ये जास्त करून महिलांचा एक मेजर हे असेल तर काय असेल तर तो ॲनिमिया आहे. म्हणजे रक्ताची कमी, रक्तक्षय ज्याला म्हणतो. तर ते आहे. तर याच्यामध्ये फोलेट आणि आयर्न असल्यामुळे मुगामध्ये, तर ह्या दोनाचं कॉम्बिनेशन इतकं उत्तम आहे, की ह्याचं कुठलाही पदार्थ ॲनिमिया असलेल्या माणसांनी किंवा ॲनिमिया असलेल्या पेशंटनी घेतला, तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल. अ, तो खरोखरच तुम्ही प्रत्येकाने करून बघावा. म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व लक्षात येईल असं वाटतं. त्याच्यानंतर अनेक असे डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला मुगाचा पूर्णपणे चांगला उपयोग करून घेता येईल. त्याच्या मेथड समजून त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी कुकिंग स्टाईल असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित जे काही इन्ग्रीडियंट्स लागतात
ते घालून जर तुम्ही मुगाचे पदार्थ घेतले, तर आपलं आरोग्य निश्चितच चांगलं होणार आहे. यामध्ये मला अजिबात शंका नाहीये. तर ह्याप्रमाणे जर आपल्या आहारामध्ये आपण जर मूग घेतले, अ, इतर अनेक कडधान्य आहेत. मी असं म्हणत नाही, की इतर अनेक कडधान्यामध्ये ते नाहीये का? तर बिलकुल आहे. आज फक्त मी मुगावरच बोलायचं ठरवलं होतं. त्यामुळे मी मूग हा विषय घेतलेला आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मुगापासून सुरुवात करावी. कारण ते खूप चांगलं असं कडधान्य आहे. बाकीचे कडधान्य आहेतच, पण ह्या कडधान्यामध्ये असलेल्या गोष्टी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम असतील, तर हे खूप चांगलं आहे. म्हणून मी आज फोकस फक्त मुगावर केलेला आहे. त्यामुळे तुमच्या ताटामध्ये जर आठवड्यातले 2 ते 4 दिवस जरी मूग आला, तरी खूप गोष्टी साध्य होतील असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या ताटामध्ये मुगाचे पदार्थ यावेत यासाठी प्रयत्न करावा, असं मला वाटतं. त्यामुळे अ, ह्या आता हे मूग पुराण आहे, ते मी इथेच संपवते. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आवाहन करते, की हे चॅनल नवीन असलं तरी खूप जणांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. आजकाल हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी चांगला आहे. आपण एकाच वेळी अनेक शहरामध्ये, विदेशामध्ये पोहोचू शकतो आणि हा एक चांगला स्तुत्य उपक्रम वर्कशॉपने केलेला आहे. इथे त्यांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि मी कन्सल्टिंग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर तुम्ही लाइक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. म्हणजे मला कळेल, की तुम्हाला हे ऐकल्यानंतर काय वाटलं हे मला समजेल आणि समजल्यानंतर मी त्याच्यावर अजून जास्त चांगलं अजून काही तुम्हाला आवडत असेल ऐकायला, तर मी त्याच्यावर ते मी बोलीन नंतर. आणि मी ऑनलाईन कन्सल्टिंग पण करते आणि माझा मी नंबर पिन करते इथे. तुम्हाला वाटलं तर तुमच्या शंका तुम्ही मला फोनवर सुद्धा विचारू शकता. तुम्ही कन्सल्ट करू शकता मला आणि त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या आरोग्यामध्ये चांगले बदल झालेले मला बघायला आणि ऐकायला खूप आवडेल. त्यामुळे ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा मी विनंती करते. नमस्कार. धन्यवाद.